स्पेस एमडी कमांड द्यायची. एमडी कमांड दिल्यानंतर तुम्हाला द्यायचं डिरेक्टरीचं नाव, ज्या नावाने तुम्हाला डिरेक्टरी बनवायची. मला डिरेक्टरी बनवायची आहे अकाउंट्स नावाने. बघा मी अकाउंट्स नावाने डिरेक्टरी बनवतो. आणि तुम्ही बघा डीआर कमांड द्या आता पुन्हा एकदा, ते तुम्हाला दाखवतो. बघा त्याचं म्हणणं आहे, हे बघा एक डिरेक्टरी तुम्ही बनवली अकाउंट्स नावाची. बघा अकाउंट्स, बघा हे स्पष्ट दाखवलं त्यांना. 6/6/2025 13:16 13:16 तुम्ही डिरेक्टरी बनवली. 13 म्हणजे 1:16 बरोबर आहे की. आता ह्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला जर एंटर करायचं असेल, या डिरेक्टरीमध्ये एंटर करण्यासाठी सीडी कमांड. कोणते? सीडी स्पेस त्या डिरेक्टरीचं नाव. त्या डिरेक्टरीचं नाव आहे अकाउंट. काय नाव आहे डिरेक्टरीचं? बघा अकाउंट डिरेक्टरीचं नाव आहे. एंटर करा. बघा तुम्ही सध्या कोणत्या डिरेक्टरीमध्ये काम करताय? अकाउंट्स नावाच्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही काम करताय. आता बघा मी ह्या ठिकाणी कमांड देतो DIR. त्याचं म्हणणं आहे की ह्या टोटल 2 डिरेक्टरीज आहे आणि 0 फाईल्स. 2 डिरेक्टरी म्हणजे काय? तो म्हणतोय एक मी आणि एक पिताजी, म्हणजे एक पॅरेंट. हा अकाउंट्स नावाची डिरेक्टरी आहे. त्याचं पॅरेंट कोण आहे? सी. अकाउंट्स ही त्याच्या आतमध्ये चाइल्ड आहे, पण त्याचा पॅरेंट कोण आहे? सी. मग तो म्हणतो 2 डिरेक्टरी कोणत्या? एक मी आणि एक पॅरेंट, आणि अजून दुसरं काहीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एकही फाईल नाही, एकही फाईल. बघा मी तर अजून एक डिरेक्टरी बनवतो MD. काय नाव आहे? काही तर नाव देऊ ना आपण. जसं फ्लोरिडा. फ्लोरिडा माहिती काय? अमेरिकेत शेअर. बघा अमेरिकेमध्ये तुम्हाला 4-5 शेअर आहे. आयुष्यात तुम्ही भेटायला जा, म्हणजे त्या तिथे व्हिजिट करा आणि मस्त फिरून या भारी. जॉब करायला गेलं तर भारीच काम. सिलिकॉन व्हॅली, अमेरिकेचं सिलिकॉन व्हॅली. आपल्या देशामध्ये सिलिकॉन व्हॅली कोणतं आहे? बँगलोर. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया. ठीक आहे, स्टेट कॅलिफोर्निया 1 नंबर. त्याच्यानंतर अजून लॉस वेगस. लॉस वेगस मध्ये पाहिले का? कोणी गेलेलं नाही, पण कोणी नाव ऐकले का लॉस वेगस? लॉस वेगस म्हणजे जगातलं एकमात्र शहर जिथं 24 घंटे झगमगाट. मग तुम्ही म्हणशाल ना ते शहर रात्रभर चालू राहत. आणि असं शहर त्याला दुसरं नाव ओळखतात लोक. लॉस वेगसला म्हणतात कसिनो सिटी. काय म्हणतात? ठीक आहे, मी डिरेक्टरी म्हणतो फ्लोरिडा बनवली. आता बघा, आता DIR कमांड दिल्याने काय दाखवेल वाटतं? पहा बरोबर. आता दाखवेल 3. तो काय दाखवेल? त्याचं म्हणणं आहे, हे बघा एक मी, एक चाइल्ड, सॉरी एक पॅरेंट आणि एक आतमध्ये चाइल्ड. फ्लोरिडा. कोणती डिरेक्टरी? फ्लोरिडा. मग त्याचं म्हणणं एक मी आहे, एक माझं पॅरेंट डिरेक्टरी C, आणि एक माझ्या आतमध्ये चाइल्ड डिरेक्टरी कोणती? फ्लोरिडा. म्हणजे आम्ही कुल मिळाकर किती? आम्ही 3. आता मी CD कमांड देतो पुन्हा आणि जातो फ्लोरिडामध्ये. आता इथे DIR कमांड किती दाखवेल? 3 नाही, इथे 2च दाखवेल. ठीक आहे, हे बघा ते म्हणते 2च. किती? ते म्हणते एक मी आणि एक माझे पॅरेंट. आजोबांना मी नाही ओळखत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, आजोबांना ओळखत नाही म्हणजे आपण थोडे आजोबाच नाव लावतो. लावतो कधी? नाही लावतो. शाळेत तू नाव सांगतात, काय सांगतो? तुझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. डायरेक्ट आपला नाही का BM, आपला आदित्यचे पप्पा लहानपणी शाळेत होते, आमच्यापेक्षा वर्गाने पुढं होतं. त्याला तुझं पूर्ण नाव सांग म्हणजे उठा ना वडी. बाबासाहेब मदन कोंडराम धुंडराम चव्हाण काहीतरी म्हणलं होतं. बाबासाहेब मदन कोंडराम धुंडराम चव्हाण असं काहीतरी सांगितलं. पूर्ण असे लावले. आजोबा पंजोबा सगळे काढले त्या. असं नाव आपण सांगत नाही. एव्हरी चाइल्ड प्रेफर्स इट्स वी कॅन से पॅरेंट. म्हणजे हे बघा हा चाइल्ड आहे ना, तर हा पॅरेंटलाच हे करतोय. त्याचं म्हणणं एक मी आणि एक पॅरेंट, बाकी त्याला काही घेणं नाही असे. चला, तर मला जर हे तर तुम्हाला माहिती, एक डिरेक्टरी जर वापस यायची असेल तर CD:/. मी एक डिरेक्टरी वापस येतो. आलो. आणि मला ह्या ठिकाणी जर नवीन फाईल बनवायची असेल तर ह्या ठिकाणी मी कमांड देतो कॉपी स्पेस कॉन. ओके, कॉपी कॉन स्पेस मी फाईलला नाव देतो policy.txt. टेक्स्ट फाईल बनतो. बरोबर आहे? बरं, मग फाईलमध्ये मी टेक्स्ट देतो. मी याच्यामध्ये टाईप करतो. सो इट इज
text file. It is a text file for testing. ओके, टेस्टिंग साठी मी एक टेक्स्ट फाईल बनवली, टेक्स्ट फाईल बनवली. मग तुम्हाला जर ही फाईल जर सेव्ह करायची असेल, अजून तुम्हाला टाईप करायचं टाईप करा. तुम्हाला जितकं टाईप करायचं तेवढं टाईप करा, काही एवढं गेला तुम्हाला हे नाही. पण जर तुम्हाला टाईप झालं, तुम्हाला जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही याला F6 प्रेस करा. बघा F6 असं F6 येतं, किंवा कंट्रोल Z सारखेच आहे बघा, आहे की नाही. तर मग F6 मी टाईप करतो, F6 एंटर. बघा ते म्हणतं वन फाईल इज कॉपी. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं वन फाईल इज सेव्ह, पण असा मेसेज नाही आला. त्यांनी काय म्हटलं, वन फाईल इज. असं का म्हटलं वरती वन फाईल इज कॉपी? कारण की ध्यानात ठेवा, आपल्याला माहिती सेव्ह झाली ती फाईल, पण डॉसच्या भाषेमध्ये ते चुकलेलं नाही, त्याचं पण म्हणणं चुकीचं नाही. कारण की ध्यानात ठेवा, काय केलं एक माहिती तरी गेली. बोलता बोलता काय सांगू, तुम्ही रस्ता पकडला सर डायरेक्ट नॉन स्टॉप करे. काय हा, एक फाईल कॉपी, म्हणजे तो फाईल कॉपी का म्हणतो त्याचंही बरोबर. काय असतं, आपण ज्यावेळेस काम करतो का, आता मी जी फाईल बनवली होती का, फाईलमध्ये मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस माझी फाईल जी असते का, ती मी मेमरीमध्ये टाईप करतो. म्हणजे आता मी जेवढं काही काम करतो ना, टाईप करतो ना, हे मेमरीमध्ये टाईप होतं. रॅम आपली डायनेमिक रॅम तुम्हाला रॅम दाखवली तर नाही, आपल्या मेमरीमध्ये आपण टाईप करतो. पण ज्यावेळेस आपण हिला सेव्ह करतो का, त्यावेळेस ही मेमरीमधून कॉपी होते. कुठं? हार्ड डिस्कमध्ये. रॉम मध्ये कशाला पाहुणे, रॉम मध्ये आपण काही टाकू शकत नाही. तिचं नावच रॉम आहे, रीड ओनली मेमरी. तिच्यामध्ये आपण काही टाकू शकत. अहो आपण जे टाकतो ना डेटा, तो कशात टाकतो? हार्ड डिस्क. जास्त दूर नाही करतो. मोबाईल आपण मोबाईल आणि कम्प्युटर सारखेच राहतो, वेगळं कुठं राहतं. मोबाईलमध्ये तुम्ही जे पण गेम खेळता का, किंवा मोबाईलमध्ये तुम्ही एखादं फ्लिपकार्टचं ऍप्लिकेशन ओपन करता का, ते फ्लिपकार्टचं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये ओपन होतं. कशात? मेमरी म्हणजे त्याचं रॅम, त्याला आपण म्हणतो ना. आता बघा, विचार करा, तुझ्याकडे फोन आहे का रे? किती? 4 पहा किती विचार पाहिला, बरोबर सांगितलं. 464 म्हणजे काय? 4 GB रॅम आहे आणि 64 GB इंटरनल स्टोरेज. काय स्टोरेज म्हणजे तिथं तो डेटा 64 GB मध्ये फोटो काढतो का? फोटो काढतो का? व्हिडिओ हा, फोटो आणि व्हिडिओ जे काढतो का, ते कुठे स्टोर होतात? त्याच्या 64 GB मध्ये स्टोर. आणि 4 GB मध्ये काय असतं? त्याचे अँड्रॉइड चालू का? अँड्रॉइड, त्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ते 4 GB मध्ये चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय करून का? 4 GB मध्ये काय असतं? त्याची अँड्रॉइड ऑपरेटिंग, जसं आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम चालू आहे का, हा विंडोज, त्याच्यामध्ये त्याची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम चालू आहे. प्लस त्याने एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं, एखादा गेम खेळायला होतो मोबाईलमध्ये, तो गेम कशामध्ये ओपन होतो? रॅम मध्ये. पण त्या गेमचा जो डेटा असतो का बॅकग्राऊंड मध्ये, तो कशामध्ये? स्टोरेज मध्ये स्टोर. आता आपण नाही का, ते बघा, मी एखाद्या इथं ओपन केलं, एखादं जसं मी इथं ओपन केलं MS पेंट. ओके, MS पेंट म्हणजे पेंट ऍप्लिकेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती. आता माझं कसं आहे, मला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यामध्ये. असं ते तुम्ही तर याच्यामध्ये म्हणजे बर. तर याच्यामध्ये बघा, आता आपण हे जे ऍप्लिकेशन ओपन केलं का पेंट, हे कशात ओपन झालंय? हे रॅम मध्ये ओपन. मग आता मी याच्यामध्ये जे पण चांगल्या पद्धतीचे मी जे स्केच फोटो वगैरे काढतो बघा, हे बघा, आता मला हे मी आता सचिन तेंडुलकरचा फोटो काढतो. जास्त तर या ठिकाणी आपण हे फोटो काढतात, हुबेहूब सचिन तेंडुलकर. काय फक्त केस राहिले, केस काढायचे त्याच्या डोक्यावर, काय आपल्या टाइम नाही ना, आपण काढलं. चला, आता हे आपण सेव्ह, आता बघा, हे आपण जे काम करतो हे सध्या मेमरीमध्ये, रॅम मध्ये. आणि ज्यावेळेस आपण याला सेव्ह करू का आता, हा, आता हे कशामध्ये सेव्ह होईल? आता हार्ड डिस्क मध्ये, म्हणजे स्टोरेज. हे आता तुमची डिस्क आहे. मग डिस्क मध्ये कुठे स्टोअर करायचं? माय कम्प्युटर मध्ये पिक्चर्स म्हणून आहे. पिक्चर्स मध्ये आपण सेव्ह केलेला तेंडुलकर. ठीक आहे, डिझाईन बाय PG. आता हेच पेंटिंग तुम्ही जर मोठ्या एक्झिबिशन मध्ये लावलं ना, तुम्हाला सांगतो ना,
पैसे कमवून दिले, एवढे पैसे कमवून दिले ना. अहो पेंटिंग असेच काढू लागतात, चित्र विचित्र, ज्या लोकांना कळत नाही. जी पेंटिंग कळेल ना तिचे भाव जास्त राहतात. म्हणून माहितीये का, आहे का पेंटिंग ताबडतोब कळते एकदम, त्याला इझी आहे, त्याला भाव नाही राहत. पेंटिंग ती पाहते त्याला कळत नाही, इतके म्हणते आता खरेदी करू आपण एखाद्या करोड मध्ये, गरजून याला कळून घेऊ पाहिजे. हाच राहत मोठमोठ लोक, मोठमोठ लोक राहतो माहिती. काही काही लोक बघा अशी पेंटिंग विकत घेतात 1 कोटीमध्ये, ती पेंटिंग विकत घेतात घरात लावतात. तुम्ही तुम्ही काय आहे ते, बरोबर काय आहे, काय असं बाकी तिकडे नाही का मारलेला काहीतरी समजा, पण त्याच्यात त्यांना काहीतरी असं दिसतं बघा मिनिंगफुल. हा आर्ट दिसतं, आर्ट त्या आर्टला ते ओळखतात त्याच्यामध्ये ना, त्या आर्टिस्टनं काय केलं. तसं मी असे पेंटिंग अरे जाऊ दे, काय हरकत नाही. ओके, हा. तर सी मध्ये आपण कोणत्या डिरेक्टरी मध्ये आहे सध्या, सीडी अकाउंट नावाच्या डिरेक्टरी मध्ये. बघा आपण इथे एक फाईल बनवली आहे बघा, DIR, आणि फाईल तुम्हाला दिसेल बघा policy.txt, 31 बाईटची फाईल. किती, या फाईलची साईज आहे 31 बाईट्स. बघा याच्या समोर DIR लिहिलेलं नाही, म्हणजे ही फाईल आहे. त्याच्या समोर DIR लिहिलेलं ते डिरेक्टरी असते, ज्याच्या समोर काहीच लिहिलेलं नसतं ती फाईल असते. हे policy.txt. जर आता आपल्या बेसिक कमांड इथपर्यंत झाल्या. आता कमांड मधला जर तुम्हाला, सॉरी ह्या फाईल मधला तुम्हाला डेटा बघायचा असेल, काय डेटा आहे policy.txt मध्ये, तर हा डेटा बघण्यासाठी तुम्ही कमांड टाईप करता, टाईप. आता बघा समजा इन केस मी सी मध्ये मी तर कमांड टाईप केली, टाईप स्पेस policy.txt. बघा इथं एरर देतो, द सिस्टीम कॅनॉट फाइंड दिस फाईल स्पेसिफाईड. म्हणजे जी फाईल तुम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करता, ज्या फाईलमध्ये तुम्ही डेटा बघण्याचा प्रयत्न करता, ती फाईल मला सापडली नाही, म्हणजे सिस्टीमला ती सापडली नाही. का, कारण की तुम्ही 5 चुकीचं दिलं. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या डिरेक्टरीमध्ये जावं लागेल अकाउंट नावाच्या, किंवा इथून जर तुम्हाला कमांड द्यायची असेल तर टाईप कमांड द्या, आणि त्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी टाईप करा /C मध्ये अकाउंट नावाचं फोल्डर आहे, डिरेक्टरी आहे, आणि त्याच्यामध्ये ही policy.txt नावाची फाईल आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग तुम्ही ह्या ठिकाणी एंटर मारा. बघा इट इज अ टेक्स्ट फाईल फॉर टेस्टिंग. आपण ह्या फाईल मध्ये हेच टाईप केलेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे. ठीक आहे, एक्झिट कमांड ते बाहेर निघून, मला सवय झाली ते, कधी मी जातो कमांड देतो, एक्झिट करून बाहेर येतो, त्यामुळे ते आता माझ्याकडनं ते टाईपच होऊन येतं एक्झिट असं. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला डिरेक्टरीमध्ये दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जायचं आहे. बघा बारकीमध्ये डी आहे का, डी डिरेक्टरी म्हणजे रूट. सी कसं रूट आहे तसं डी रूट असतो, त्याचं म्हणणं आहे डी नाही याच्यामध्ये. ई आहे काय, ई मध्ये ई म्हणजे डीव्हीडी ड्राईव्ह येतो, ते बघा ठीक आहे, डीव्हीडी ड्राईव्ह रिजेक्ट करायला. म्हणजे याच्यामध्ये फक्त सी ड्राईव्ह आहे, दुसरा ड्राईव्हच नाही. दुसरा ड्राईव्ह आपल्याला बनवून देतात काही. आला ड्राईव्ह बनवायचा आहे ना, डी हे काय नाही, 24 GB खाली पडलेली जागा आहे काय, अनअलोकेटेड, इथंच बनवा नवीन ड्राईव्ह. यस डी, याला आपण नाव देऊ, लेबल देऊ डेटा, परफॉर्म क्यूब फॉर्मॅट. हे बनला बघा डी ड्राईव्ह. याला डी आहे की नाही, खाली आपण आता बघा डी मिळतो, डी ऐक नाही आता डी. मग इथे DIR कमांड आहे, खाली काहीच नाही याच्यामध्ये. मग इथे कमांड देतो मी MD डेटा, डेटा नावाचं फोल्डर म्हणजे डिरेक्टरी म्हणून. आपल्या डॉस मध्ये कसं आपण त्याला डिरेक्टरी म्हणतो ना, बघा आता विंडोज मध्ये जा, बघा विंडोज मध्ये ह्याच डिरेक्टरीला काय म्हणतात, फोल्डर. हे बघा आला की नाही डेटा फोल्डर, इथं बघा हे डेटा फोल्डर रिकाम आहे, काहीच नाही काहीच नाही. तर मी पुन्हा सी मध्ये वापस जाईल. सी मध्ये वापस जायला ना सी काढून द्यावं लागतं बरं जाणार का. म्हणजे तुम्हाला रूट डिरेक्टरी चेंज करायची असेल ना, तर सी मधून डी जायचं तर डी काढून, डी मधून सी मध्ये यायचं तर सी काढून एंटर. आता सी मध्ये वापस आहे, बरोबर. आणि ह्या ठिकाणी आता आपल्याकडं सी अकाउंट नावाचं काय आहे, डिरेक्टरी. अरे
अकाउंट नावाची डिरेक्टरी आहे आपल्याकडे. आता मला काय करायचं आहे, इथून एक फाईल तिकडे कॉपी करायची, सिंगल फाईल. कोणती? policy.txt. तर मग मी इथे कॉपी कमांड देतो, कॉपी स्पेस policy.txt स्पेस. कुठे? हे झालं सोर्स. कुठे कॉपी करायची? डी कॉलन बॅकस्लॅश डेटा नावाची डिरेक्ट, डी मध्ये डेटा नावाची डिरेक्ट, तिथे कॉपी. वन फाईल इज कॉपी. आणि तुम्ही जाऊन बघा आता डी मध्ये, मी आता डी मध्ये जातो, डी मध्ये डेटा नावाच्या फोल्डर मध्ये जातो, सी डी डेटा घ्या. आले की नाही बघा इथं फाईल आता 31 बाईटची, म्हणजे policy.txt फाईल इथे आली. म्हणजे आपण ग्राफिकली जर बघायला जर गेलो ना, हे बघा ग्राफिकली बघायला झालं तुम्ही, हे बघा सी मध्ये आपल्या अकाउंट नावाच्या फोल्डर मध्ये पण ही फाईल आहे की नाही पॉलिसी. आणि तुम्ही पुन्हा वापस जर डी मध्ये गेले तर डी मध्ये पण डेटा नावाच्या फोल्डर मध्ये पण ही फाईल आहे बघा policy.txt. म्हणजे आपण ती सी मधून फोटो कॉपी केली डी मध्ये, म्हणजे सी मध्ये अकाउंट नावाच्या फोल्डर मधून डी मध्ये डेटा नावाच्या फोल्डर मध्ये कॉपी केली आपण. पण आता ही झाली एक फाईल. पण समजा तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त फाईल तुम्हाला कॉपी करायची आहे, तसं मी आता सी मध्ये आलो. सी मधून बघा माझ्या किती सेल्फ नावाची डिरेक्टरी बघा आहे, किती सेल्फ नावाची डिरेक्टरी बघितली खाली आहे की नाही. मग आता मी इथं सी डी सेल्फ नावाच्या डिरेक्टरी मध्ये जातो. ओके, मग या सेल्फ नावाच्या डिरेक्टरी मध्ये बघा किती फाईल आहे, टोटल 30 फाईल. किती? 30. बघा 30 फाईल दाखवते बघा, 30 फाईल. मला 30 फाईल कॉपी करायची. इथून कुठं? त्या डी मधल्या डेटा नावाच्या डिरेक्टरी मध्ये. मग इथे मी कमांड देतो, कॉपी स्पेस स्टार डॉट स्टार. स्टार डॉट स्टार म्हणजे सगळ्या फाईल. काल तुम्हाला सांगितलं वाईल्ड कार्ड, बरोबर आहे. आणि कुठं कॉपी करायची मला? डी कॉलन बॅकस्लॅश माझ्याकडं इथं डेटा नावाचं फोल्डर आहे तिथं, या ठिकाणी मला सगळ्या फाईल कॉपी करायच्या आहे. एंटर. बघा झाल्या 30 फाईल. त्यामध्ये बघा टेंडुलकर.bnp नावाची फाईल होती. आणि बघा तुम्ही आता एक काम करा, सी वरून डी वरती जा, डी वरती कमांड द्या. 30 फाईल कॉपी झाल्या का नाही. मग सी डी डेटा नावाच्या फोल्डर मध्ये जा. बघा इथे डेटा DIR कमांड द्या. बघा इथे तुम्हाला पुरायची 30 आणि 31 फाईल दाखवली. बघा किती फाईल दाखवल्या? 30 तर आता कॉपी झाल्या. आणि थोड्या वेळापूर्वी आपण त्या फोल्डर मधून अकाउंट नावाच्या फोल्डर मध्ये कॉपी नाही केली का, ती आहे. टोटल 31 आहे नाही जात. मग त्या डेटा नावाच्या फोल्डर मधून तुम्हाला एक फाईल डिलीट करायची. मग तुम्हाला डिलीट करण्यासाठी कमांड आहे डेल स्पेस. कोणती फाईल डिलीट करायची तुम्हाला? policy.txt. बघा त्यांना पटकन उडवली ते बघा तुम्ही. DIR कमांड 30च राहील, policy.txt गेली. पण तुम्हाला डेटा नावाच्या फोल्डर मध्ये सगळा फाईल उडायची. बघा डेल स्पेस स्टार डॉट स्टार. बघा ती तुम्हाला तर खाली प्रश्न विचारेल, आर यू शुअर म्हणजे ते म्हणतं भाऊ एक मेल ठीक आहे, 30 मारू राहिले का वेळेस तुम्हाला विचारायला पाहिजे खरोखर मारायचे बरोबर. 30चा प्रश्न आहे ना, एक ठीक आहे जाऊ द्या एक जवळ राहील काही नाही एवढं, पण मग 30चा प्रश्न आहे. आजही तुम्ही जर तिकडे जर गेले आणि मोदीवर अशी हे आली वेळ आली किंवा आता या क्लासमधले प्रकाश गायकवाडला मारायचं, एक मारणार आहे आणि किंवा बाकीची 30 जण मारणार आहे. मोदी म्हणून भाऊ एक जण मारा, 30 तर होऊ द्या, 30 जास्त आहे ना, बरोबर आहे की नाही. तर आहे की नाही, तर आनंद झाला आपण हसलं. चला तर ते विचारतं वाय प्रेस केलं किती काय, एवढ्या मोठ्या फाईल डिलीट करायचे. त्याच्यामध्ये एक जर फाईल जर नसेल तर ते असंच विचारणार तुम्हाला, ठीक आहे. ते स्टार डॉट स्टार म्हणजे अर्थच असं होतं सगळ्या फाईल डिलीट करायचे. बघा झाल्या आता DIR कमांड द्या, थका नाही काहीच नाही. बघा सगळं म्हणजे काय झालं, एमटी झालं, ते काही फाईल नाही. आता सगळ्या फाईल आपण याच्यातल्या डिलीट केल्या. हे डी मधल्या गेल्या, आपण सी मधल्या आपल्या फाईल तसं तसेच आहे. ठीक आहे, त्यामधल्या फाईल तसं. आता मी डी मध्ये गेलो, मग मी इथे एखादी फाईल बनवली, तेव्हा फाईल कॉपी केली सी, कॉपी स्पेस बघा डी मध्ये डेटा नावाच्या फोल्डर मध्ये फाईल कॉपी झाली आली की नाही. आता मग मी डी हा डिरेक्ट म्हणून वापस बाहेर आलो.
डी मध्ये आलो. हं? मग मी जर कमांड जर दिली RD म्हणजे रिमूव्ह डिरेक्टरी. हां, आणि मला कमांड दिली डेटा. बघा ते डिलीट नाही करणार, ते तुम्हाला मेसेज देईल द डिरेक्टरी इज नॉट. बघा त्या डिरेक्टरी एक जर पाहिला असेल तर ती RD कमांड डिलीट होणार. ती डिरेक्टरी तुमची पूर्ण रिकामी पाहिजे. बरं जाऊ दे, ह्या डिरेक्टरीचं नाव काय बरं? डेटा. काय नाव आहे? मग जर मला ह्या डिरेक्टरीचं नाव बदलायचं तर बदलू शकतो का आपण? हो. त्यासाठी कमांड बघा, काल तुम्हाला सांगितली मी रेन कमांड. कोणती? REN. रेन म्हणजे रिनेम स्पेस रेन स्पेस तुमच्या त्या डिरेक्टरीचं नाव, ज्याला तुमचं नाव ओल्ड नेम आहे डेटा. मग नवीन नाव काय द्यायचं? स्पेस न्यू नेम. मला या डिरेक्टरीचं नाव बदलायचंय. मग या डिरेक्टरीला मला नाव द्यायचंय परचेस. काय नाव दिलं? बघा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही DIR कमांड दिली ती. हे बघा, इथंच DIR कमांड दिला आपण डी ड्राईव्हला. इथं तुम्हाला डेटा नावाचं फोल्डर दाखवलं. आता इथं DIR कमांड द्या. बघा, तुम्हाला इथं परचेस नावाचं फोल्डर दाखवलं. तर इथं थोड्या वेळापूर्वी डेटा होतं, इथं काय झालं ते म्हणजे तेच फोल्डर ते डेटा नाव. त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही CD नाव बदललं फक्त, बाकी त्याच्यामध्ये फाईल तीच बघा policy.txt. पहिले तुम्हाला ही फाईल उडावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग याच्या बाहेर येऊन, बरोबर आहे की नाही, याच्या बाहेर येऊन मग तुम्हाला RD परचेस. बघा आता उडवली. आता डी ड्राईव्ह मध्ये काहीच राहिलं खाली, सगळं उडून गेलं आहे की नाही? चल आता आपण C मध्ये वापरतो. असं नाही होत रे, डिस्कनेक्ट नाही व्हायला पाहिजे. बॅटरी वीक झाली पण माझ्या चार्ज वाटर आहे का त्याच्यामध्ये लेवल? 15,000 बॅटरी. 2 बॅटरी आणलीच मला आता. यावेळी जर 25-30,000 सेटअप होईल. हे पाहिजे तुझ्या रूमवर घेऊन जायचे घे, तुला इन्व्हर्टर काय आहे किती काय तुमचं? अरे काय सांगा तुम्हाला, काय वाढवलं. फाईल जर हाईड करायची, लपून ठेवायची हाईड. बघा ऍट्रिब्यूट कमांड बघा, ATTRIB ऍट्रिब्यूट प्लस H म्हणजे हिडन, लपवा. कोणती फाईल? policy.txt. बघा लपली. आता DIR कमांड द्यावं आहे किती फाईल पाहू नाही. तुम्ही काय जाऊ द्या, येताना तुमची गोष्टी विंडोज मध्ये जाणार. विंडोज मध्ये हे बघा C ड्राईव्ह मध्ये अकाउंट्स. बघा इथे फाईल येते purchase.txt, सॉरी काय त्याचं नाव, policy.txt. आहे किती फाईल पाहू. मग पण डॉस मध्ये तुम्हाला तिला बघता येतं. आता तुम्हाला अशी दिसणार नाही ती. मी या ठिकाणी कमांड द्या DIR स्पेस DIR /AH म्हणजे ऑल हिडन. DIR कमांड द्यायची आणि ऑल हिडन. बघा त्यांना हिडन फाईल दाखवली तुम्हाला policy.txt दाखवली की. पण आपल्याला काय करायचं, आता ही समोर दिसाना अशी ऑल हिडन करून तर पाहता तुम्ही समोर मी दिसत. मग तुम्हाला जर समोर आता एका विंडोज मध्ये गेलं तर समोर येते तुम्हाला, समोर दिसत नाही दिसत. मग तुम्हाला असं वाटतं की समोर आली पाहिजे. मग समोर जर आणि तसं तर तुम्ही जसं त्याला ऍट्रिब्यूट कमांडनं काय तर प्लस लावलं होतं ना, तसंच त्या ऍट्रिब्यूट कमांडला -H लावा. काय लावायचं? -H. जसं +H ने ऍट्रिब्यूट दिले गेले होते तसं -H ने ऍट्रिब्यूट निघून जाते. झालं एक. आता DIR कमांड द्या, समोर जातील तुम्हाला तिथे फाईल. आता आली की नाही पॉलिसी? एवढंच काय, हे बघा इथं पण समोर आहे. आली की ग्राफिकल मध्ये सुद्धा समोर हिडन रीड ओनली हे तुम्हाला याच्यात थ्रू करते. बरोबर. बघा नेक्स्ट कमांड आहे आपली कलर, COLOR. कलर स्पेलिंग बरोबर आहे? कलर COLOR बरोबर आहे का? COLOR कलरचं स्पेलिंग बरोबर आहे का? हा नाही मग काय COLOUR कुठे शिकला तू? बरोबर.
दोन्ही स्पेलिंग बरोबर, तुमचंही बरोबर आहे. COLOUR. COLOUR म्हणजे आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये COLOUR शिकतो, त्याला म्हणतात युके इंग्लिश. काय म्हणतात? युके इंग्लिश मध्ये कलरचं स्पेलिंग COLOUR आहे. हे US इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश मध्ये कलरचं स्पेलिंग COLOR. फरक. आणि आपण आपल्या अकॅडमिक्स मध्ये अमेरिकन इंग्लिश नाही वापरतो. आपण कोणतं इंग्रजांनी जे आपल्याला देऊन गेलेत आपण युके इंग्लिश वापरतो. कोणतं? आपल्या गृहपाठामध्ये याच्या जिकडे तिकडे सगळं युके इंग्लिश, US नाही. US आपल्याला आता IT कंपनीचं असेल का, मग तुम्हाला सगळं US इंग्लिश. बघा हे US. जाहीरची गोष्ट, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कुठली? अमेरिकेची ना, मग ते कशाला कलर COLOUR बरोबर आहे. त्यांची वॉइसच अमेरिका आहे. तर COLOR कलर म्हणजे काय आहे? हे तुमच्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड म्हणजे टेक्स्ट आणि त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता. बघा मी त्याला जर कमांड दिला कलर 2 म्हणजे फक्त एक, कोणता? टेक्स्टचा कलर चेंज होतो, बॅकग्राऊंडचा नाही. बघा टेक्स्टचा कलर चेंज झाला, काय आला आता? ग्रीन. हे बघा BIR/AS all system files. BIR/yes. खूप जास्त आहे, 10-15 मिनिट लागतील तुम्हाला ते कम्प्लीट. Ctrl+C प्रेस करा, थांबून घ्या. ठीक आहे, तेच तुम्हाला दाखवलं मी. बरं, त्याच्यानंतर COLOR कलर मी जर दिलं समजा 25, मग बघा दोन्ही कलर चेंज झाला. 2 जर दिले नंबर ना तर दोन्ही चेंज होतात, बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड आहे का. मी जर दिले याला 2 दिलं काही दिसायचं नाही दिसत. त्या कलर जर दिली मॅसेज होत नाही तो कलर FC आहे. FC म्हणजे रेड टेक्स्ट आणि व्हाईट बॅकग्राऊंड. मी जर दिले FA, F1, F2. आता F म्हणजे फिक्स आहे, बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट, बरोबर आहे. आणि 2 आणि 3 आता हे चालू केलं का मग हे आता वेगवेगळे कलर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं बा काय फालतू कलर नाही पाहिजे आपल्याला, नुसतं कलर कमांड एंटर मारा, पहिले सारखं येऊन जाते. तर कलर कमांड दिले का तुमचा ओरिजिनल कलर ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यानंतर कमांड असते बघा डेट कमांडनं तुम्ही बघू शकता किंवा चेंज करू शकता. त्या म्हणतो तुमच्या कम्प्युटरची सध्याची डेटा आहे 6/6/2025 आणि तुम्हाला जर योग्य तुम्हाला जसं वाटतं बरोबर आहे चेंज असेल करायची, खाली एंटर मारा, चेंज नाही होणार. तुम्ही जर डेट कमांड दिली तुम्हाला जर म्हणले मला डेट अँड टाइम डेट चेंज करायची, मग तुम्हाला असं वाटतं आज जे आहे ना, आज 25 तारीख आहे, 25. त्याच्यानंतर आज आहे महिना समजा 25/12 आणि आज आहे 2028. किती आहे? 2028. बघा झाली चेंज. हे इथे खाली पाहा तुम्ही, 25/12/2028 तेव्हा इथे खाली की नाही आवाज पड्यात. एक काम करा तुम्ही इथेच कमांड द्या पुन्हा आता डेट. डेट कमांड ते म्हणतं 25/12/2028 सध्याची डेट. तुम्ही योग्य नाही ना हो तारीख, आपली वापस घ्या ना. 6/6/2000 बरोबर आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा टाइम कमांड आहे. टाइम कमांड तुम्हाला टाइम बघता येतो 13:45 आणि 99 नॅनो सेकंड झाले. नाही सॉरी मिली सेकंड है ना, एवढं टाइम झालं. आता पुन्हा जर कमांड दिली हे 46 होतील. आता पुन्हा कमांड जर दिली 46 झालं आहे का. 13:46:16 13:46:16 मग तुम्हाला जर टाइम चेंज करायचा तर तुम्हाला असं वाटतं 13:46 झालेली नाहीये. आता संध्याकाळचे 8 वाजले, मग तुम्ही 8 वाजले. माझ्यामध्ये टाइम बरोबर आहे, पण ते फॉर्मॅट द्यावं लागतं. हे बा तुम्हाला जर असं वाटतं 8 वाजले 08, पण 08 म्हणजे सकाळचे होतील. त्या संध्याकाळचे 8 द्यायचे म्हणल्यानंतर तुम्हाला किती द्यावं लागेल? 20 वाजून आज द्यावं लागेल 20:00:00:00 बस. म्हणजे 20 वाजून 0 मिनिटं आणि 0 सेकंद असं एक्झॅक्ट 20 म्हणजे एक्झॅक्ट आपण देणार नाही, कारण की आपल्याला त्याची गरज नाही द्यायची.
आणि व्हर्जन 3 या व्हर्जन कमांड जे आहे त्याला तुम्हाला विंडोजच व्हर्जन सांगतं 6.3. कारण की आता इथं प्युअर डॉस नाही. आपण जो डॉस वापरतो तो विंडोज बेस्ड डॉस आहे, त्याला प्युअर डॉस म्हणत नाही. आज 10 मिनिट अगोदर सोडतो आपण. कमांड झालेला सक्सेसफुली. जर तुम्ही प्रॅक्टिस करा, कमीत कमी 2दा तरी ह्या कमांडवरती तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. बरोबर. बघा, ह्या कमांड तुम्हाला फ्युचरमध्ये वापरायच्या नाही, पण तुम्ही म्हणशाल प्रॅक्टिस काय करायची. अहो,